देवळात येणाऱ्या लोकांचे प्रकार. देवा, ह्या वर्षी नक्की 12वीत पास कर देवा प्लीज. नाहीतर आई बाबा नाही सोडणार मला. प्लीज प्लीज ह्या वर्षी तुला 1 किलो पेढे देतो मी. प्लीज ह्या वर्षी काय पण करून पास कर. प्लीज प्लीज देवा प्लीज. देवा, इंटरव्ह्यूला चाललोय, सिलेक्शन होते देवा प्लीज. वयाचा 25 वर्षाचा झालोय पण काही कमाई नाही देवा. आई वडील हे चिंतित आहेत माझे. प्लीज प्लीज होऊ दे, ह्यावेळेस सिलेक्शन होऊ दे. 4-5 वेळेस नकार झालाय, ह्यावेळेस तरी होऊ दे. तुला 1 किलो जिलेबी देईन द्या, तर होऊ दे. आज फक्त पेढाच होय? मागच्या वेळेला लाडू पण दिलता तुम्ही, आज फक्त पेढाच? असू देत, देवाचा प्रसाद आहे, नाही कसं म्हणायचं. तर का ज्या माहिला आज देवळात कोण यायलाच नाही वाटतं. कोणच नाही, कुठल्या चांगल्या मुली बी दिसणार, लोक बी येईनात. कोण आलती तर त्यांच्याकडनं काहीतरी घेता तरी आलं असतं. काय नाही, येतील येतील, बघूया, वाट बघूया. पुजारी बाबा, हे घ्या, नारळ आणि अगरबत्ती आहे. नारळ आणि अगरबत्ती आहे, हे घ्या, देवाला द्या. देवा, ह्यावेळेस तेवढं लग्नाचं जमू दे बाबा. खूप वेळेस नकार झाला, आता नाही राहत. लवकर जमू दे, एवढी कृपा कर. देवाकडे येताना काही घेऊन यायचं नसतं. नारळ ना फुलं ना काही देवाला याची काहीच गरज नाही. देवाला फक्त एक तुमचं निर्मळ मनच हवंय. ते घेऊन आलात तर तुमच्या सगळ्या इच्छा देव आपोआप पूर्ण करतो. धन्यवाद.